बानो 10वीच्या मॅथ्स मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला हा क्वेश्चन नंबर 5 खूप इम्पॉर्टंट आहे. चला आपण फटाफट सॉल्व्ह करूया. Question number 5. Sum of the roots of quadratic equation is double their product. Find the k if equation is x square minus 4x plus k plus 3 is equal to 0. सगळ्यात आधी आपण हे इक्वेशन लिहून घ्यायचंय. असं आपण इक्वेशन लिहून घेतल्यानंतर सुरुवातीला एक कंडिशन दिलेली आहे. इथं सांगितले सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स म्हणजे अल्फा अँड बीटा. सो कंडिशन नुसार काय आहे, सम ऑफ द रूट्स. आता सम म्हणजे काय बघा, अल्फा प्लस बीटा आणि इथं काय दिले पुढं, प्रॉडक्ट, डबल देअर प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे काय, अल्फा इंटू बीटा. तर कंडिशन काय सांगते, ही सम आहे ती काय आहे, प्रॉडक्टच्या डबल आहे. सो आपलं इक्वेशन कसं तयार होईल, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. सो आता आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू काढायच्या. तर त्या अशा असतात, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा इंटू बीटा हे असतं सी अपॉन ए. आता आपल्याला ए बी सी याच्या व्हॅल्यू माहित नाही, त्यासाठी आपल्याला ह्या इक्वेशनला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी याच्या बरोबर कम्पेअर करायचं. आता हे कम्पॅरिझन करताना आपल्याला इथं एक्स या व्हेरिएबलच्या शेजारी वरती कोण नाही, म्हणजे त्या ऑलवेज 1 असतो. हा बी म्हणजे काय असणार आहे, ह्या व्हेरिएबलचा शेजारचा पूर्ण पोर्शन आणि सी ची व्हॅल्यू असते ह्या प्लस नंतरचा सर्व पोर्शन. तर आपण ए बी सी च्या व्हॅल्यू लिहून घेऊया. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू हा दिसतोय पूर्ण पोर्शन मायनस 4k अँड सी इज इक्वल टू काय आहे, k प्लस 3, a प्लस 3. आता या ए बी सी यांच्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये आधी आपण पुट करूया. इज इक्वल टू मायनस बी आहे ना, मायनस साइन देऊन घ्यायचं. बी ची व्हॅल्यू काय आहे, मायनस 4k अपॉन ए ची व्हॅल्यू बघा इथं काय आहे 1, देअरफॉर मायनस इंटू मायनस प्लस झालं, प्लस 4k अपॉन 1 इज इक्वल टू काय आलं तुमचं आन्सर, फक्त 4k. ही व्हॅल्यू आली अल्फा प्लस बीटाची. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू काय आहे, k प्लस 3, k प्लस 3 अपॉन ए ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू k प्लस 3. आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या व्हॅल्यू आपल्याला जी कंडिशन दिली आहे त्या इक्वेशन मध्ये टाकायच्या, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. मग हे इक्वेशन पुन्हा लिहून घेऊया इथं आपण. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथं आहे ऍज इट इज लिहायची. 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे, k प्लस 3. देअरफॉर 4k इज इक्वल टू 2 इंटू k 2k प्लस 2 इंटू 3 6. देअरफॉर हा 2k इकडे येणार, 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर 4k न 2k गेले, 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर हा 2 तिकडे जाणार. आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये, तिथं गेल्यानंतर डिव्हिजन मध्ये जाणार. k इज इक्वल टू 6 बाय 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6. देअरफॉर k इज इक्वल टू 3.